श्री शंकर गीता अध्याय 16वा। देखून महाराज प्रत्यक्ष ज्वलंत महतीची पटे साक्ष, मोक्षार्थी असे मिळावा मोक्ष, वंदिता झाला आनंद। अनंताचार्य उंबरसकर, वैदिक भिक्षुक सोलापूरकर, आणि मनात करती विचार श्रीमंतांचे महाराज। महाराज श्रीमंतांनाच विचारती, माझ्यासम गरीबाकडे न बघती। सोवळ्यात अभिषेकाहून ते परतती, रस्त्यात भेटले महाराज। महाराज म्हणाले, चल रे अंता। महाराज, मी सोवळ्यात आता। असू दे। त्यांच्या धरून हातात स्टेशनवरती आणले। महाराजांनी मुंबईस नेले अनंताचार्यास, केशवजी आशर घरास। महाराज म्हणाले, आशरना यांना कपडे करावेत, 2 तिकिटे रिझर्व केलीत। आशर महाराजांना सांगत, कालच तिकिटे काढली। अनंताचार्य चकित होत, सोवळ्यात महाराज मज आणत, आशर मजला कपडे करीत, 2 तिकिटेही काढत। महाराज अनंताचार्यास घेऊन निघाले विमान बोटीतून। मस्कत, बगदाद, फ्रान्स, इराण, रोम, इटली, इंग्लंड वरील सर्व देशातून आणले। 3 महिने हिंडवून पुन्हा सोलापुरात सोडून महाराज त्यांना म्हणाले, मी श्रीमंतांनाच विचारतो, गरीबाकडे न बघतो। अनंताचार्यास पश्चाताप होतो, महाराजांचे चरणंदरी। एकदा नगरला महाराज असत, संध्याकाळची जेवणे होत। भक्ता समवेत गप्पा रंगत, महाराज सतत सांगत। गप्पात रात्र संपली, पहाटेची वेळ झाली। नानासाहेब मिरीकर त्यावेळी महाराजांना म्हणाले, तुम्ही कुणास हसवले, तुम्ही कुणास रडवले, तुम्ही जर आहत असले, कसे असतील गुरु तुमचे? ताडकन महाराज उभे गुडघ्यावर, मागे नेला डावा कर, उजवा हात केला ताठवर, दृष्टी आकाशाकडे। माझे गुरु आहेत असले, जोरात महाराज उद्गारले। त्याच स्थितीत तसेच राहिले। 1.5 तास निश्चल। महाराजांच्या डोळ्यातून अश्रूंची धार सतत लागून कपडे त्यांचे गेले भिजून। भक्त सारे घाबरले। उगाच प्रश्न विचारला, महाराजास आपण त्रास दिला म्हणती, क्षमा करावी आम्हाला। तेव्हा महाराज म्हणाले, तुमचे काहीही न चुकले, तुमच्यामुळेच मज गुरु आठवले, तुमच्यामुळे गुरूंचे दर्शन झाले, धन्य तुम्ही आहात। गुरूंचे घेता नुसते नाव, कजा प्रकटावा मनी भाव, एवढी असावी मनाची धाव, प्रत्यक्ष गुरुच दाखवित। 1959 शनिवारी, जुलै दिनांक 4, शिवरात्री, मिरजेचे पंडित यांच्या घरी रात्री 11 वाजता महाराज प्रत्यक्ष प्रकटून गादीवरती निजले असून 2 लोडावर 2 हात ठेवून पाय तिरपे लांबविले। तसाच महाराजांचा फोटो काढला। आजही तो मिळतो पहावयाला। समाधीनंतर 12 वर्षांनी भला प्रसंग आहे घडला हा। 1962 साली महिनाभर अभ्यंकरांच्या स्वप्नामध्ये महाराज येऊन सांगती, फोटो सर्व जमाव मामा। स्टुडिओ सर्व ही धुंडाळले, फोटो काही न मिळाले। तोच स्वामी समर्थ स्टुडिओत दिसले। सर्व वृत्तांत निवेदला। फोटोग्राफर म्हणाले, फोटो माझ्यापाशी आहेत सगळे। परी महाराजांनी मज सांगितले, फोटो न द्यावे कुणाला। तुम्ही याल उद्या, जर काय घडते ते पाहून तर। गेले दुसऱ्या दिवशी अभ्यंकर, फोटो मिळाले सर्वही। अभ्यंकर किंमत विचारत, फोटोग्राफर त्यांना सांगत, महाराजांचे फोटो नेत, किंमत कसली यात हो। पुढे पानसटच्या धरणात स्टुडिओ हा वाहून जातो। सर्व फोटो ठेवले सुरक्षित महाराजांनी यापरी। समाधीनंतर 16 वर्षांनी ही घटना आली घडून। महाराजांची ऐशी करणे कल्पनातीत असेही। लहान मुलांच्या घोळक्यात महाराज नेहमी रममाण होत, त्यांना प्रेमाने कुरवाळीत, बोलत, आनंदाने खेळत। लोक महाराजांना विचारित, तुम्ही कसे खेळता मुलात? महाराज त्यांना विचारित, पवित्र निष्पाप मुलेही, शुद्ध अंतःकरण यांचे फार, निरीच्छद यांचे विचार, मागत नाही काहीच कर, माझ्यापाशी मुलेही। तुम्ही सारे त्या स्वार्थापोटी, नेहमी काही मागण्यासाठी, सतत लागता माझ्या पाठी अप्पलपोटी तुम्ही सारे। महाराजांच्या या उद्गारात छान झणझणीत भरले अंजन। कसे असावे अंतःकरण, ज्याचे त्याने जाणावे। महाराज कुठेही बसत, कपड्यावर तंबाखू लाळ गाळत, स्वच्छतेचा गंध नसत, कपडे घाणेरडेच। त्यांचे धोतर असता धूत, गुलाब पुष्पाचा सुगंध येत, जिकडे तिकडे सुगंध सुटत, सौगंधही अपूर्व। महाराजास खिचडी आवडत, महाराज स्वतः खिचडी करीत, संपूर्ण कांदे लसूण टाकीत, गोंधळीत बसतील एवढे, खडे मीठ मिरच्या ओंजळीत घेत, तशाच खिचडीत टाकत, दिसेल ते तसेच खिचडीत टाकून होत मोकळे। सोलणे निवडणे मुळीच नाही, शिजू लागे पहा खिचडी, खिचडीत हात घालूनही खिचडी हलवीत जोराने, झारा डाव चमचा उलटणे यांची जरुरी कधीच नसणे, पदार्थ मोजमापेप्रमाणे कधीच वापरली नाहीत, अशी खिचडी मस्त बने, जणू कैलासाचीच पक्वाने। महाराजांच्या हातचे मिळणे भाग्य महाराज जाणवत। दोन्ही चरणे महाराजांची एकसारखी मुळी नव्हती। उजवा पाय लहान असूनही डावा मोठा लांबच।
उजवा पाय महाराजांचा, डावा अक्कलकोट स्वामी समर्थांचा. चमत्कार हा चरणाचा, स्वाध्याय हवा यावर. महाराज जेव्हा कुठे बसत, उजवा पाय पुढे असत, डावा पाय मागे असत, सहज बैठक यांचीही. गुरुचरणांचा स्पर्श शिष्यांना व्हावा कळत असे ही योजना. दिनोद्धारक कैलास राणा, किती कृपाळू मायाळू. पुरुषोत्तम बुवा सांगत, महाराज शुभराय मठात येत, माझे कपडे वापरत, मजवर प्रेम अपार. महाराजांचे सर्वांवर प्रेम अमाप अपार. महाराजांच्या वास्तव्यात तर आनंदाचा कल्लोळ. महाराज मारुती समोर बसती, म्हणती मी आहे मारुती, याची सर्व आली प्रचिती. समाधीच्या वेळेस गोविंद जानू विरमे असत, महाराजांचे एकनिष्ठ भक्त. ते सर्वांस आवर्जून सांगत, महाराज अग्नी केवळ. राव बहादूर नवले असत, मराठा समाजाचे पुढारी विख्यात. कोल्हापुरी त्यांचा सत्कार होत, भाषणात ते म्हणाले, केवळ महाराजांच्यामुळे माझे संपूर्ण परिवर्तन झाले. पुण्यतिथीस भक्त जे जेवले, उच्छिष्ट त्यांचे सेवित. तात्या सहस्रबुद्धे आणि गणेशन एकमेकांचे पार्टनर असून राहत 2 खोल्यातून दृष्टांत झाला गणेशांना. अक्कलकोट स्वामींचा अवतार सध्या मुंबईत असून तर दर्शनही त्यांचे मनोहर गणेशांना झाले. दृष्टांत तात्यांना सांगून निघाला तात्यांना घेऊन, स्वामींचा अवतार पहावा म्हणून स्वामींचे मठ शोधले. एक चित्र गिरगाव मठात चित्रकार होता पूर्ण करत, दृष्टांतातील देव हाच असत. गणेशन पाहता म्हणाले, मोटारीतून महाराज येते, चित्र घेऊन महाराज जात, त्यांचा पाठलाग करत माडीत गेले महाराज. महाराजांनी आपली खोली कडी लावून बंद केली, हाक मारून खोली न उघडली. गणेशन निघून गेलाच. दार उघडून महाराज म्हणत, तात्या तुझीच वाट मी पाहत. महाराज कृपे तात्यांच्या हातात पार्थिव पूजा प्रकटली. तात्यांवर महाराजांनी अमाप कृपा ती करुणी, सर्वस्व त्यांना अर्पुनी आपल्यासारखे बनवले. अगदी महाराजांच्या सारखे दिसत. तात्या सहस्रबुद्धे एकमेकांची सगळी कामे एकमेक करीत. तात्यांच्या नोकरीवर महाराज जात, महाराजांची कामे तात्या करीत. बरेच दिवस असेच जात, कळले कोणा काही ना. एकदा तात्यांची बायको खवळत, तेव्हा महाराज तात्यांना म्हणत, आता तुझे काम तू करीत जा, माझे काम मी करतो. महाराज शुभराय मठात अष्टमीस देवीच्या नवरात्रात भारी जरीचे पातळ नेसत, सर्व अलंकार घातले, मळवट कुंकवाचा भरून मधुबुवास ते पालखे निजवून त्यांच्या पाठीवर उभे राहून महाराज नाचू लागले. दशावतारी संगीत नृत्य महाराजांचे सुरू होतं. मधुबुवा भावावस्थेत जात, वादक गेले थक्क होऊन. महिषासुरमर्दिनीचे नृत्य इतके रंगून गेले असत, वादकांची बोटे रक्ताळत. अपूर्व भयानक नृत्य हे. महिषासुरमर्दिनी नृत्याचे फोटो फिल्म घेतले असते, आज उपयुक्त ठरले असते, घडले असते दर्शन. सुवासिनींची, कुमारिकांची महाराज पूजा करीत असती, अशी पूजा करावी म्हणून महाराज भक्ता सांगत. बेहरे पुण्याचे ज्योतिषी असत, समाधी मठावरून असता जात, मठासमोर मोटार बंद पडत म्हणून गेले मठात. सिगरेट कोणी ओढत नसत, तरीही सिगरेटचा त्यांना वास येत. बेहरे यांना आश्चर्य वाटत. समाधी समोर गेले ते. समोर महाराजांचा पुतळा असत. एक भक्त सिगरेट घेऊन येत, महाराजांच्या मुखास लावत. महाराज सिगरेट ओढत. सिगरेट पेटे धूर निघे. बेहरे टकामका पाहू लागले. दुसऱ्या दिनी त्यांच्या घरामध्ये प्रत्यक्ष महाराज प्रकटले. रामजोशींच्या तमाशात चिमाबाई त्या नृत्यांगना असत. ती महाराजांच्या दर्शना येत, गुलबी पुत्रीस घेऊन. महाराज चिमाबाईस सांगत, गुलबी महान व्यक्ती असत. चिमाबाईस हे न पटत. महाराज म्हणाले, पहाच. महाराज गुलबीस बोलवत. गुलबी महाराजांच्या समोर येतात. त्यांना 3 प्रदक्षिणा घालीत, मुक्त महाराज कधी हो. चिमा म्हणाली महाराजांना, तुम्ही गुलबीचा उद्धार केला, माझाही उद्धार करावा, अनुग्रह तिलाच. चिमाबाईस महाराज म्हणाले, शुभराय मठ मारुती मंदिरामध्ये एक तट बांधून देणे मान्य केले. चिमाने. तटाचे खोदकाम सुरू होतं. त्यातून 3 मूर्ती निघत. नागनाथ, नरसिंह, हनुमंत. चकित झाले सर्वही. स्थापना हनुमान जयंती दिवशी केली. तिन्हींची महाराज निहाच तटाचा मारुती असून 3 मूर्ती मठात. महाराज एकदा दारू पितो. रामचंद्र धनेश्वर नाव ठेवत. नागेश धनेश्वर समोर असत. दारू चढली नागेशा. नागेश बडबड ओकले. महाराज रामचंद्रांना म्हणाले, तुझ्या मुलाने मद्य प्याले, दोषमज का देतोस? महाराजांनी काडी लावली. उकारी सर्व जळून गेली. अघटित करणी पाहून सगळी दोघेही थक्क झाले. वकील होते रामचंद्र, नागेश होते डॉक्टर. हेच डॉक्टर धनेश्वर महाराजांचे लाडके
डॉक्टरांची 11 मुले मरणार महाराजांनी सांगितले. महाराजांनी काय हवे विचारले, ते काही न बोलले. डॉक्टर धनेश्वरास महाराज अष्टमहासिद्धी देत. डॉक्टर त्यांचा उपयोग न करीत केवढी तयारी पहाही. काय इच्छा महाराज विचारित. डॉक्टर महाराजास सांगित, तेथे व्हाल तुम्ही समाधीस्थ, तेथेच व्हावा अंत मम. महाराजांचे एकनिष्ठ भक्त धनेश्वर वरिष्ठ, त्यांची अंतिम इच्छा बलिष्ठ महाराजांनी पुरवली. महाराज धनेश्वरास घेऊन सांगती हार एक आणून पुणे स्टेशनवर जाऊन बसले महाराज निवांत. तेवढ्यात तेथे गाडी आली. हार घेऊन गर्दी उसळली. डब्यातील व्यक्तीस हार घाली. महाराज म्हणे, धनेश्वरा, जे कृष्णमूर्ती होते डब्यात सर्वजण त्यांना हार घालीत. धनेश्वरही त्यांना हार घालीत. जे कृष्णमूर्ती म्हणाले, कुणाचा हा आहे हा हार? धनेश्वर हात करीत बाहेर. महाराजास पाहता सत्वर कृष्णमूर्ती उठलेच. त्यांनी महाराजास हार घालून डब्यात परतून बसता क्षणी गाडी गेली निघून. तेव्हा महाराज म्हणाले, निर्गुण संप्रदायाचे जे कृष्णमूर्ती ते माझा हार स्वीकारती, मलाही ते हार घालती, घडले कसे पहा. हे धनेश्वरांच्या मनात यामुळे शंका उद्भवत. पुढे जेव्हा त्यांना त्यांची भेट होत, शंका त्यांना विचारती. जे कृष्णमूर्ती त्यांना सांगत, निर्गुण संप्रदाय आमचा असत, आमच्या संप्रदायाचे गुरु साक्षात असती शंकर महाराज. रात्री समाधी मठावर एक सर्पराज करी संचार. लाल प्रकाश पडे प्रखर, मुखी त्याच्या लाल असे, लाल रत्न विशेष असे, त्याच्या प्रकाशात तो फिरत असे. अनेकांनीही पाहिले असे शिपाई पाळत ठेवते. एकदा मध्यरात्र होत, सर्पराज होते हिंडत, बंदूकधारी शिपाई असं हे दिसत होते. प्रकाशामागे धावत, लाल प्रकाश जिकडे दिसत शिपाई तिकडे लगेच जात. सर्पराज समाधीवर चढत अंतर्धान झाले. शिपाई मठात शिरत, इथे नाग आला का विचारत. कोणाच काही ठाऊक नसत. शिपाई गेले निघून. ज्यांच्या डोक्यावर पृथ्वीचा भार, ते कोणाला सापडणार, त्यांना कोण मारणार, अवगुंठित लीला जयाची. एकदा मध्यरात्री समाधीवरती नागराज प्रकटती. लगेच प्रत्यक्ष महाराज दिसती. बाबूराव रुद्रांनी पाहिले. समाधीनंतर 2 वर्षांनी पहा, भाऊसाहेब राऊत यांना महाराजांनी मंत्र दिला, श्री स्वामी समर्थ. पूर्वी जक्कलच्या मळ्यात मंडप लहान बांधला नसत, सभोवती उघडे रान असत, संरक्षण नव्हते कसलेच. महाराज मारुतीच्या रूपात तेथे पहारा करत आहेत. क्षणात मारुती महाराज, क्षणात राम कोराड पाहत. 1949 बाबूराव रुद्राला महाराज भेटत. हिंदीत त्यांच्याशी बोलत. काव्यपंक्तीच होत्या त्या. अगदी खणखणीत आवाजात. 20 चरणी हिंदी दोह्यात. मैं कैलास का रहने वाला हूँ, स्पष्ट महाराज म्हणाले. शीर महाराज चरणी ठेवून साष्टांग नमन घालून 16वा अध्याय पावन पूर्ण येथे झाला. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय.